नमस्कार मित्रांनो, मी निनाद देसाई राहतोय जर्मनीमध्ये ॲज अन इंटरनॅशनल स्टुडंट. एक छोट्याशा सिटीमध्ये राहतो जर्मनीच्या सेंट्रल पार्टमध्ये. जर्मनीला येऊन जवळपास 40 दिवस झालेले आहेत. माझी सर्व इम्पॉर्टंट कामं करून मी आता रेडी आहे. फॉर एक्झाम्पल घराचे जे सिटी रजिस्ट्रेशन वगैरे जे काय होतं, फर्निचर, थोडं रूटीन सेट व्हायला टाईम लागला. प्लस स्टडीचा पण, अभ्यासाचा पण थोडा टाईम टेबल सेट झाला आहे. सो आता आपण निघालेलो आहोत फिरायला. आणि हे इकडे तुम्ही बघताय, हे बानॉफ म्हणजे ट्रेन स्टेशन. हो गाईज, आपली ट्रेन आलेली आहे. लेट्स गो. ब्रेकफास्ट करतोय गाईज. ट्रेन इतकी लवकर होती आणि लवकर उठायची सवय नाही, त्यामुळे घाई गडबड इतकी झाली की नाश्ता खायचा राहून गेला. नाश्त्यामध्ये टोस्ट, ब्लूबेरीचा जॅम, ऑरेंज ज्यूस. हार्स माउंटन इज वन ऑफ द खूप ओल्डेस्ट आणि मिस्टिरियस माउंटन रेंज आहे. आणि तुम्ही जर जर्मनीच्या मॅपवर बघाल, इट इज इन एक्झॅक्टली सेंटर ऑफ जर्मनी. सो त्याला इथे हार्ट ऑफ जर्मनी असं पण बोललं जातं. आता जी आपण ही ट्रेन बसलो आहे ती ना वेनिगरोडे या स्टेशनवर जाऊन आपण उतरणार आहोत, जे हार्समधलं एक छोटं टाऊन आहे. आणि तिथून ते वेनिगरोडे आपण थोडं एक्सप्लोर करणार आहोत आणि पुढे हार्सच्या टॉपवर जायचा प्रयत्न करणार आहोत. बाहेर तुम्हाला दाखवतो एवढा क्रेझी नजारा आहे. त्या विंडोमुळे दिसत नसेल नीट, असं मिररसारखं आलं, पण पूर्ण रिकामी हिरवं मैदान आणि वरती डोंगर कोपऱ्याला एवढं भारी वाटतंय. प्रयत्न करतो दाखवायचा, पुन्हा नीट दिसत नाही. व छोटी छोटी झाडं. लांब लांबपर्यंत बघा, थांबतच नाही आहे. फायनली गाईज वेनिगरोडेला पोचलेलो आहोत आपण. 3 तासाची झुंज करून. बाय डेंजर आहेत जर्मनीच्या ट्रेन्स, कधीही कॅन्सल होतात. बाकी सगळं पद्धतशीर आहे, पण ट्रेनचा लई झोलझाल आहे. कधीही कॅन्सल होतात, कधी डिले होतात, जाम गडबड होऊन जाते. आज एक ट्रेन कॅन्सल झाली, त्यामुळे ते पोचायला उशीर झाला आहे. आता
भाई विंटर आहे तर काळोख पण लवकर होतो 4-5 वाजता. सो लेट्स सी किती काय एक्सप्लोर करता येत आहे. इकडून वरती टॉपवरती हिल्सच्या एकदम टॉपवर जाण्यासाठी हे करा, स्टीम ट्रेन करायला लागते, स्टीम इंजिनवाली ट्रेन. बट त्याची तिकीट जवळपास 5-6 हजार रुपये होऊन जाते. 43 युरो सिंगल राईड आहे, डबल राईड 60 युरो. त्यामुळे ॲज अ स्टुडंट फिरतो आहे त्यामुळे खर्च तर कमीच करणार आहे. सो वी विल गोईंग टू अवॉइड दिस ट्रेन. पण बघू चालता फिरता बस ट्रेनने DB तिकीटच्या भरोसे काय काय एक्सप्लोर करता येईल. वा, क्लायमेट बघू शकतो. आई शपथ चेहरा गोरा झाला इकडे आल्यावर. जस्ट आपण आता थोडा सिटी वॉक करणार आहोत. बघूया काय, सिटी पण नाही टाऊनच आहे एक प्रकारचा. हे बघा अशी असते स्टीम इंजिन, ही इकडून अशी चालू होते हॉटेलमध्ये खायला वगैरे. ओ बसमध्ये पण, बस बोलते रोडवरती पण काहीतरी स्टीम ट्रेनसारखी बस काढली आहे. बस मी बोलत होतो थोडाफार मार्केट प्लेस फिरूया, इकडचं कासल बघूया. लेट्स सी कुठे काय माउंटन्सपर्यंत जायचं कसं काय सोय होते का. काहीतरी एक विंटेज कासल सारखं आहे. कासल आहे, घर आहे काय माहिती, तुम्ही बघू शकता. बंद पडलंय काय माहिती, आतमध्ये जायला अलाउड आहे की नाही. लोक फक्त बाहेरून फेरा मारतात. ते जवळ जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवली असते, पण भाई इकडे गवतावर लोक चालतच नाही. हे चालायला दिलंय ना, ह्याच्यावरच चालतात फक्त, इकडे जात नाही. आपण पण नाही जायला पाहिजे, कशाला गावात मारायचे. काहीतरी भेटलंय लोकांना इंटरेस्टिंग असं, ते बघून हसतात. ॲक्च्युली आज सॅटर्डे आहे. तिथे जर्मनीमध्ये सॅटर्डेला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी 12 वाजता बंद होतात दुपारी. दुकानं वगैरे, ऑफिशियल जे काय गव्हर्मेंटचे ऑफिसेस वगैरे. आणि रविवारी तर अख्खा दिवस सगळं बंद असतं भाई. तुम्हाला काहीच नाही भेटणार, काही म्हणजे काहीच नाही भेटणार रविवारचा. फक्त ट्रेन आणि बस थोडेफार, ते पण एकदम कट करून थोडेफारच चालू राहतात. त्यामुळे विकेंड्सला तर मुश्किल आहे भाई. फक्त तुम्ही फिरू शकतात पण काय तुम्हाला भेटणार नाही एवढ्या गोष्टी. पण जसं मी आता या गल्लीतून बाहेर पडतोय मला थोडीफार दुकानं इकडे चालू दिसतात. लेट्स सी काय काय कसली दुकानं आहेत. फळं लावलेत समोर. ओ मार्केट एरिया वाटतं इथे, जाम चालू. ओ भाई जाम गर्दी आहे, सगळी लोक इथे लपली आहेत का. मी चुकीच्या रस्त्यावर फिरत होतो वाटतं. एक क्रेझी गोष्ट येते समोरून, ती दाखवतो तुम्हाला. तलावपाळीची आठवण येईल ठाणेकरांना तुम्हाला. तलावपाळीला बघितली असेल तुम्ही घोडागाडी, मी तुम्हाला दाखवतो रानटी घोडागाडी. हे बघा भाई कसले घोडे आहेत भाई, डबल आहे हा घोडा एकाच्या. हो हे बघा, हे दुकानं चालू आहेत, बरीच दुकानं चालू आहेत, खूप जास्त दुकानं चालू आहेत. ऑलमोस्ट सगळीच दुकानं चालू आहेत भाई. फक्त इकडची दुकानं लपलेली होती थोडी, आता दिसत आहेत.
इथे ना किती विविध प्रकारची दुकानं आहेत तुम्हाला दाखवतो. इथे आता माझ्या मागेच बघा, हे बघा असे बाहेर शंख दगड वगैरे लावलेत. आतमध्ये अख्खा शोरूम आहे भाई, अख्खा शोरूम आहे. वेगवेगळ्या टाईपचे दगड, त्यातनं त्याचं आर्ट बनवलेलं. हे बघा किती मोठं मोठं आहे. शपथ ती लाकडाची मच्छी काय फॉसिल आहे का काय आहे त्याचं भाई. भाई डेंजर भाई. कासलपर्यंत पोचायला छोटासा ट्रेक आहे वाटतं. सगळे चढतायत. मलाच यायला ॲक्च्युली बराच उशीर झाला वाटतं, कारण इथून बघतोय ना, तुम्ही बघू शकता सगळे जण आता उतरत आहेत मोस्टली. चढणारे खूप कमी आहेत, त्यात मी एक आहे. ऑलमोस्ट पोचलेलो आहे. तेव्हा इथून तुम्हाला दिसत असेल इथे कॅसल आहे. थोडंसं वर जायचं आहे. हे हाय गाईज, गाईज से हाय. एखादी उडी वगैरे तर मारा भाई जोरात. सो फायनली गाईज आपण पोचलेलो आहोत कासलकडे. तरी पण चढायचंच आहे वाटतं वरती. अजून किती चढवत आहेत काय माहिती भाई. सो दीज आर द हार्स माउंटन्स. हा वेनेगर रोड आहे वाटतं. मागून फोडून दोन्हीकडनं वेनेगर रोड आहे. इथून सनसेट बघायला भेटतो का. इथे तुम्ही कासलच्या आतमध्ये पण जाऊ शकता. तिकीट काढायला लागेल. काय तिकीटीचे भाव काय माहिती. इथूनच भारी वाटतंय भाई. आपण इकडूनच बघू. फुल खुला आसमां. हे आंटी जी तिथे चढले तिकडे जाऊन आपण व्हिडिओ काढूया. ओ माय गॉड. आपण तिकडे माउंटन्सवर पण जाऊ शकतो, पण तिथे आय गेस फक्त ट्रेकने जायला लागतं, नाही तर ती स्टीम इंजिनने. सो नेक्स्ट टाईम नक्की आपण तिकीट काढून स्टीम इंजिनने जाऊ, नाही तर फटे ट्रेक करू. पण तिकडे जाऊन ॲडव्हेंचर तर करायचं आहे. लांबून इतकं सेक्सी दिसतं आहे, तर इथे असल्यावर किती मजा येईल. आजच फिरता फिरता एक चॉकलेट फॅक्टरी दिसली आहे. आर्ट ऑफ चॉकलेट. लेट्स सी काय आहे आतमध्ये. सगळे भिन्न भिन्न प्रकारची चॉकलेट आहेत. क्रिसमस मार्केट लागलंय गाईस, बघून घेऊया काय क्रिसमस मार्केटमध्ये.
फक्त गर्दी आहे गाईज, बाहेर कुठे गर्दी दिसत नाही. क्रिसमस बोलला की काय काय खातायत भाई इकडे लोक. नॉनव्हेज वास सुटलाय फटँग, मला न आवडणारा. वाव, आकाश पाळणा गाईज, घरघर फिरणारा आकाश पाळणा. जुगु 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 आगीन गाडी. छोले भटुरे सारखा भटुरा दिसतोय तिकडे एक. हाय कसलं वन मटण खातात भाई लोक, डेंजर आहेत. नटेला सोबत पण मटण खातील लोक भाई. जर तुम्ही नवीन सिटी फिराल बाहेर कुठेतरी, तर या अशा दुकानांमध्ये या. म्हणजे काय सांगायची गरज नाही आहे तुम्हाला, सगळे तसे हुशार असतात. अशा दुकानांमध्ये या आणि असं एक फ्रीज मॅग्नेट घ्या. मी पण कलेक्ट करायला चालू केलेत. ज्या ज्या नवीन सिटीमध्ये जातो फ्रीज मॅग्नेट घेतो. आपली एक मेमरी बनून जाते. मॅग्नेटकडे बघितलं की फ्लॅशबॅक, काय काय कसं कसं फिरलेलो, कुठे कुठे फिरलेलो सगळं आठवतं. तसं कॅमेरा खोलून पण बघू शकतो आपण, मोबाईल खोलून. सॉरी, एवढे ढिगभरचे फोटो व्हिडिओ तर काढतच असतो. फुल जत्रेसारखंच आहे हे तर एकदम. हे बघा अजून एक काय इथे पैसे टाकले की हे कर्तव्य दाखवतं भाई. क्रेझी भाई, कला आहे भाई एवढ्या लोकांसमोर भाई हे सगळं करणं. हिम्मत लागते भाई. चला, या हिमतीसाठी 2 युरो. ओ भाई, आपल्यासाठी केलंय. नाही, आपल्यासाठी केलंय. एक नंबर. क्रेझी भाई, कलेला दाद दिली पाहिजे भाई. चलो आगे बढ़ते हैं. अजून एक आपला मित्र कलाकार गायक आहे भाई. क्रेझी भाई, मस्त वाजवतोयस. गाईज, सकाळी आपण जी बघितलेली ती भाई, तो एक डब्बा नव्हता, ती अख्खी ट्रेन होती. त्याच्यात मी आता बसलो आहे आणि मला असं समजलं आहे की भाई स्टीम इंजिनच्या या ट्रेनमध्ये आपण प्रवास करू शकतो. डॉइचलँड तिकीटने, DB तिकीटने. फक्त ब्रॉकनचा जो टॉप पॉईंट आहे, हार्स माउंटनचा टॉप पॉईंट, तिकडे जायला फक्त ती 43 युरोज आणि 60 युरोज रिटर्नवाली तिकीट लागते. भाई आता मला समजलेलं आहे आणि मी बसलो आहे. डायरेक्ट नॉर्डहॉझनलाही जाणार आहे भाई. कुठे ट्रेन शिफ्ट नाही, चेंज नाही, काय नाही करायचं. आणि भाई जोरात बोलायला लागलो की पुढची माणसं बघायला लागली. आता ट्रेन चालू झाली आहे, पण याला ती अशी धूर निघणारी इंजिन नाही आहे भाई. मला काही समजलं नाही कसली स्टीमवाली गाडी आहे. पण चालते, व्हायब्रेट एवढी भारी होते.
फील तर पूर्ण देते. एक डब्याची भाई बस एवढी गाडी आहे. आणि आता प्रवास आहे भाई. आता मस्त झोपतो. मजा आली आजचा दिवस एकदम भारी.